अरुण जेटली यांनी सादर केलेले बजेट हे सामान्यांची दिशाभूल करणारे आणि कॉर्पोरेट जगताला अच्छे दिन दाखवणारे आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे। पाहुयात हे दोन्ही नेते काय म्हणतायत। बजेट ज्यावेळेला आपण ऐकलं सर्व देशवासियांनी, त्यामध्ये स्पष्ट झालं की संपूर्ण बजेट जे आहेत ते सामान्य माणसाचं बजेट नाही आहे, हे कॉर्पोरेट जगतांचं बजेट आहे, हे स्पष्ट झालेलं आहे। आणि यामध्ये ज्या अपेक्षा होत्या मोदीजींकडनं जेटलीजींकडनं, त्या अपेक्षा पूर्णपणे या ठिकाणी आपण एकंदर पाहिल्या तर सपसेल नाराजी या सगळ्या अपेक्षामुळं ठेवून लोकांची झालेली आहेत। एकूणच अपेक्षा अशी होती की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काही कर्जमाफीच्या संदर्भामध्येही काही त्यामध्ये उल्लेख असेल किंवा तशा प्रकारच्या आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या, त्यांनाही काही मदतीच्या संदर्भातल्या घोषणा असेल की जे लहान जे काही व्यापारी आहेत, त्या उद्योगपती आहेत, त्या लहान उद्योगपतींनासुद्धा अशा प्रकारचं काही मदत होईल अशा प्रकारची अपेक्षा होती। पण ठराविक मोठ्या उद्योगांनाच अशा प्रकारची मदत होईल अशा प्रकारचं याच्यामधून या बजेटमधून लक्षात येतं। अरुण जेटलीचा हा दुसरा बजेट आहे। सर्वसामान्य माणसाला जी आशा अपेक्षा त्यांनी जगवली होती ते निराश करणारं बजेट आहे। लोकांना अपेक्षा होती की या बजेटच्या माध्यमातून इन्कम टॅक्समध्ये सूट देऊन काही सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल। त्याच्या उलट सर्वसामान्य माणसाच्या खिशात कात्री लावून सर्व्हिस टॅक्सच्या माध्यमातून सर्व पैसे जास्त सरकारच्या तिजोरी कसं भरता येईल, महागाई कसं वाढवता येईल, हा तसा सगळा एकंदरीत बजेट आहे। वारंवार ते उल्लेख करत होते की गरिबी मिटवली पाहिजे। गरिबी नाही, गरिबांना मिटवणारा हा बजेट आहे। शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा नाही, त्याबाबतीत कुठलाही उल्लेख नाही। कॉर्पोरेट टॅक्समध्ये त्यांनी कपात केलेली आहे। वेल्थ टॅक्समध्ये 100% सूट देऊन मोदी साहेबांच्या जे सूट 4.25 कोटीला विकला होता, त्या माणसाला 4.25 कोटीचा वेल्थ टॅक्स लागणार होता, त्यांना सूट देण्यासाठी हा सगळा निर्णय घेण्यात आलेला आहे।